मी गोदापट्ट्यातल्या 123 गावातील मराठा समाजातून काय या बैठकीत चर्चा झाली, तुम्ही काय मुद्दे मांडले? गोदापट्ट्यानं हा एक 2 वर्षापूर्वी लढा उभा करण्यासाठी खरं सुरुवातीचं योगदान होतं. राज्यातला मराठा समाजाला या गोदापट्ट्यामुळेच आशा लागली की आरक्षण मिळणं, आणि गोदापट्ट्यामुळं राज्यातला सगळा मराठा समाज एकजूट झाला. त्यामुळे आता 2 वर्ष पूर्ण होत आहेत त्याला. म्हणून आम्ही 123 गावातल्या प्रमुख बांधवांची आज बैठक मराठा आरक्षण विषयावरती, आणि 29 ऑगस्टला मुंबईला जायचं त्या संदर्भात आज बैठक होती. अजून काय इतर मुद्दे तुम्ही मांडले या बैठकीमध्ये? सगळे त्यांना जसं आता आमची पूर्वीची तयारी होती की मुंबईला जायचं म्हणल्याच्या नंतर आम्ही खरं बोललो समाजाची, आणि 3 पर्याय दिले समाजाला. पहिला पर्याय असा की ज्याला मुंबईला 29 ऑगस्टला तिथं राहण्यासाठीच यायचं आमच्या सोबतच, त्यांनी 15-20 दिवसाची तयारीने यायचं, जेवणा खावणाची सगळी तयारी करायची. समाज भरपूर देतो जेवायला, परंतु आपण बेसावध नाही जायचं, म्हणून आपल्या सगळ्या वस्तू घेऊन जायचं. दुसरा पर्याय दिला की जे मराठी इथंच काम करण्यासाठी शेतात राहणार आहे, कारण आमचा शेती व्यवसाय आहे, त्याच्यामुळे आम्हाला सोडून येता येत नाही शेत, तर त्यांनी फक्त 2 दिवस मुंबईला वाटा लावायचे, 27-28 फक्त 2 दिवस मुंबईला वाटा लावायचे, त्यांनी काम करायला शेताकडे यायचं, म्हणजे 2 दिवस त्यांनी काम बुडवायचं. आणि तिसरं असं ठरलंय की ज्या माता मावल्या आहेत त्या मुंबईला येणार नाही आहेत, मग त्यांनी 1 दिवस काम बुडायचं. म्हणजे ज्या रस्त्यावरून आम्ही जाणार आहेत त्या रस्त्यावरती 100 किलोमीटरवरून 4ही बाजूनी सगळ्या माता मावलींनी त्या रस्त्यावरती येऊन आशीर्वाद द्यायचा फक्त, असं या स्वरूपात ठरलंय. आणि शिक्षक, डॉक्टर, वकील, जे आमचा कर्मचारी वर्ग आहे सगळा, नौकर वर्ग राज्यातला, व्यावसायिक वर्ग, राजकीय श्रीमंत माणसं, यांना सुद्धा सांगितलंय की तुम्ही सुद्धा 2 दिवसासाठी सगळ्या तुमच्या गाड्या घेऊन मुंबईपर्यंत आशीर्वाद द्यायला म्हणून सोबत यायचं. आणि गरीब मराठी तर रात्रंदिवस तिथंच राहणार. आता हैदराबादचं गॅजेट घेतल्याशिवाय आम्ही मागं हटत नाहीत, हे स्पष्ट ठरलंय. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एक याचा याच्यावरती जाहीरपणानं आज विषय झाले, ती घेतल्याशिवाय मागे फिरायचं नाही. सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, हे केसेस सगळ्या मागे घेतल्याशिवाय, मराठा आरक्षणासाठी बलिदान केलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा निधीचा प्रश्न जाणून बुजून देवेंद्र फडणवीसने अडकून ठेवला. नोंदी सापडलेल्या असूनही देवेंद्र फडणवीस देऊ देत नाही, जाणून बुजून ऍडमिशन हुकून गेल्याच्या नंतर द्यायला लावतात, किंवा मग नोकर भरती असेल तर नोकर भरती झाल्याच्या नंतर द्यायला लागतो. म्हणजे ही जी त्यांची पद्धत आहे ही बंद झाली पाहिजे. शिंदे साहेबांच्या समितीला मुदतवाढ मिळाली पाहिजे 1 वर्षाची, व्हॅलिड त्या होत नाहीयेत. हे जाणून बुजून जे छळ लावलाय मराठा समाजाचा देवेंद्र फडणवीसनी, याला कुठेतरी रोख लावण्याचं सुद्धा काम मराठा समाजाला पुढच्या काळात करावं लागेल. कारण त्याने असं ठरवलंय की दंगल घडून आणायचं ओबीसीत आणि मराठा छगन भुजबळच्या माध्यमातून, असा त्याचा पण आहे. आणि त्यांनी तसा पायंडा मांडलेला आहे. त्याने असे त्याला वावकळ उठवायची होती की अजित पवारांनी छगन भुजबळला दिलं, परंतु तसा प्रकार तो घडलेला नाहीये. कारण त्याला काय, एकदा काम झालं की वापरून फेकून देणारा माणूस म्हणलं तर राज्यात कोणतं, ते देवेंद्र फडणवीस. त्याला गरज होती तर शिंदे साहेबाला जवळ घेतलं, आता शिंदे साहेबाची गरज संपली, आता अजित पवारांना दादांना जवळ घेतलं, आता त्यांची गरज संपन आणखी कोणाला तरी घेत. भाजपमधल्या सगळ्या मराठा आमदाराला, मंत्र्याला सुद्धा हेच त्रास आहे त्याचा, आणि तीच वावडी उठवली होती. पण तसं घडलेलं नाहीये अशी माहिती मिळते आम्हाला, की त्याला मंत्रिपद हे देवेंद्र फडणवीसने दिले, आणि मराठ्याची आणि ओबीसीची दंगल घडून आणण्यासाठी त्याला दिलेले, मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी दिले. पण माझं असं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस की बाबा, तुझं पोट भरतच नाहीये का? आमच्या लेकी बाळीवर सुद्धा सोडल्या नाही, तू त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला, आमच्या महिलांवरती तू हल्ला केला, तू सोडलं नाहीये. लाखो मराठ्यांच्या पोरांवरती तू हल्ला केला, तो पोट भरलं नाही का? आणखी लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस पण केल्या तू. संतोष भाया देशमुखांच्या प्रकारातले सगळे सहारू पण सोडून दिले. तुझं पोट भरत नाही का? तुझं पोट भरत नाही का? का मराठ्यांवरतीच अन्याय? आमच्या लेकीबाईचं कुंकू पुसलंय. मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या माय मावल्या आज लेकरं छोटे छोटे तर आता एवढे लेकरं घेऊन सांभाळतात, त्यांच्यावर सुद्धा तो अन्याय करतो. त्यांचे नोकरी देत नाहीये, त्यांचा निधी ठरलेला देत नाहीये. हे बघ देवेंद्र फडणवीस साहेब, आपलं कसं असतं, सरळ असतंय ना. तुम्हाला फडणवीस साहेब जाहीरपणानं सांगतो, मोका देतोय, सुधरा बरं का. तुम्ही सुधरा, तुम्हाला लय मागत पडे नाही. तुम्हाला वाटत मी दंगल घडून आणि जाईन बळी तर छगन भुजबळचा जाईल, तिथं गोरगरीब मराठ्यांचं, गोरगरीब ओबीसीचं वाटोळं करू नको. तुला हे जड जाईल. सुधर, आमच्या आरक्षणात विरोध करायला छगन भुजबळला सांगू नको, कारण आता सगळ्यांचे डोळे उघडणारे साहेब. नाशिकचे पालकमंत्रीच काय, देवेंद्र फडणवीसांनी जर मनात आणलं
तर हे राज्याचे तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होतील, म्हणजे सध्याचे 2 आहेत, तर हे तिसरे होते. हे काय माहिती आहे तुम्हाला, याच्यात चूक आता मराठीची खरं पाहिलं. आमदार खासदार मंत्र्याची यांची चूक आहे सगळ्यात जास्त. त्याला जाणून बुजून लादलं जातं हे मराठ्याच्या आमदार मंत्र्याला माहिती. गिरीश महाजन कोणत्या चालीचा आहे, भुजबळ कोणत्या चालीचा आहे. ह्या फडणवीसनी हे जे कावा म्हणतात का, कावा, शो कावा आहे. ते पूर्वी म्हणायचे बघा गावखेड्याने, देवबाप्पाचा कावा. शो कावा आहे, शो कळू देत नाही. छगन भुजबळ वाटतं मला मोठे पण दिलंय, पण तो हातातून त्याला पाप घडून आणायचं देवेंद्र फडणवीसला. ही एक ओबीसीची नेत्याची एक फळी तयार केली आहे फडणवीसनी, आणि ती मराठ्यांच्या विरोधात सोडायची. आता हे मराठ्यांच्या आमदार खासदार मंत्र्यांचे कस काय डोळे उघडत नाहीत. यांना कळत नाही का देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून आपल्या जातीच्या विरोधात आग वकायला लावतो, त्याला आग वकायला लावतो. कळत नाही यांना. हे शेण खात्यात का सगळे. यांना वाटत नाही का आमच्या बी मराठ्याच्या मंत्र्याला आमदाराला आपल्या जातीचं वाटोळ व्हायला लागले. फडणवीस एक दिवस असा माणूस होणार आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आता असा माणूस होणार आहे की सगळ्यात राजकारणातून कामातून गेलेला माणूस होणार आहे, तर देवेंद्र फडणवीस होणार. कारण कितीही रिवाज आले एखादे मंत्री, तरी शेवटी त्यांचं नाव राहतं, पण याचं नाव सुद्धा राहणार नाही. इतक्या थर्ड क्लास स्टेजला जाणार आहे एक दिवस. राजकारणातला सगळ्यातला संपलेला माणूस नाव जर कधी काळे निघलं 10-20 पिढ्यात, तर फडणवीसचं निघा. सुधार भाऊ, तुला सुधारायला संधी आणि मोका देतो, सुधार. दंगली घडायचं काम बंद कर. मराठ्याचं आरक्षण दे, आता लय भयानक परिणाम घडून आणणार आहेत. महाजन जे म्हणाले की भुजबळ तिसरे उपमुख्यमंत्री होतील, तर हा महाजनांचा कावा म्हणायचा का आपण? देवेंद्र फडणवीस महाजन फाजन हे काय, हे बँडक्या कुंकड वाढत येते. यांना तिथल्या बँडक्या नाहीत, गटारा गुटरातल्या लोक मुतल्याचं गटर नसतं कधी, त्यातले हे गटरीतले बँडक्या आहेत. किड्याला काही किंमत नाही त्याच्यापेक्षा. फडणवीस म्हणजे एक असा माणूस आहे की वापर किती करता येईल. तुम्हाला उदाहरण दिलं ना, यांना नका पटू देऊ, पण मी बोललेले एक दिवस पटणार यांना. शिंदे साहेबांना सुद्धा वापरून फेकून देत. अजित पवार सुद्धा तीच गती, आता तीच गती. हे भाजप मधल्या सगळ्या मंत्र्यांचा सुद्धा आमदार सुद्धा फक्त वापर करतो. आणि हे मी बोललेलं त्यांना पटतंय, पण ते सत्य म्हणून सध्या बोलत नसतील. सगळ्यांचे हाल आहेत, आणि सगळ्यांचा ह्यो असल्या गोष्टी घडून आणणारा सगळ्यात मोठा दोषी आणि महाशत्रू असेल तर तो देवेंद्र फडणवीस. एक दिवस हे सगळे मिळून असे मागा लागतील देवेंद्र फडणवीसच्या की त्याला मुतारीवर सुद्धा घर राहणार नाही, इतके हाल करणारे. ध्यानात ठेवा म्हणा, तुला एक दिवस एवढं फेडावं लागणार आहे देवेंद्र फडणवीसला. सगळ्या पक्षातले आमदार मंत्री खासदार असे मागा लागणार याच्यात, कारण यांनी लय जणांचा सूड घेतला, आणि आता त्याला शेवट दंगल घडवून सूड घ्यायचा मराठ्याचा. मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं, पण दंगल त्या भुजबळच्या हाताने त्याला करायची. मोर्चे काढायला लावायचे, कुठं काय बडबड करायला लावायची, काहीतरी करायला लावायचं. त्याने एक गट तयार केलाय ओबीसी, आणि तो मराठा आरक्षणाला विरोध करायला लावणार आहे. पण भुजबळने जर त्याच्या सांगण्याने विरोध केला तर मराठ्याच्या सगळ्या पक्षातल्या आमदार मंत्र्यांनी त्याच्यावर तुटून पडलं पाहिजे. नसता मराठी तुम्हाला गावात फिरून नाही जाणार.